मराठीत काय म्हणतो आपण याला? पादरा किडा. आता पादरा किडा जो आहे हे आपलं अगदीच चुकीचं मराठी नाव आहे. मंडळी नमस्कार. इथे आभारामध्ये दोघी जणी आहेत आणि आम्ही एकदम विचित्र अशा किड्याच्या बरोबर आता आहोत. हा किडा एकदम प्रीहिस्टॉरिक किडा आहे आणि हा एकदम अशा भयंकर विचित्र अशा एका फुलामधनं, हे सुरणाचं फूल आहे आणि या सुरणाच्या फुलाला भयंकर घाणेरडा वास असतो. वन ऑफ द बिगेस्ट फूल आहे आणि त्याच्यामध्ये हे किडे भरपूर आहेत. मे बी ह्याच्या वासावरती हे किडे एकत्र आलेले आहेत. आणि हा किडा विचित्र याच्यासाठी आहे कारण की हा एक प्रकारे केमिकल वॉरफेअर करतो. ह्याला पकडायला जर का गेलं, ह्याला जर का कुठलाही पक्षी किंवा एखादा मांजर किंवा एखादा उंदीर किंवा चिचुंदरी त्याला पकडायला गेली खाण्यासाठी, तर हा त्याच्याकडे केमिकल, तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की वेगवेगळ्या युद्धामध्ये केमिकल वॉरफेअर तुम्ही ऐकलं असेल, तर हा केमिकल वॉरफेअर करतो. सर्वसाधारण जसं तुम्हाला इव्हन ढेकूणसुद्धा माहिती आहे, ढेकूण जो आहे तो घाण वास सोडतो आणि ते घाण वास सोडल्यावरती कोणी त्याच्या वाटायला जात नाही. तसं हा जो किडा आहे ह्याला बंबार्डियर असं म्हणतात आणि आपल्याकडे मराठीत काय म्हणतो आपण ह्याला? पादरा किडा. आता पादरा किडा जो आहे हे आपलं अगदीच चुकीचं मराठी नाव आहे. त्याचं खरं नाव पादरा किडा नसेल, पण आपण इकडे सगुणाबागे त्याला पादरा किडा म्हणतो की लहानपणापासून. कारण की हा घाणेरडा, त्याच्या पार्श्वभागामधनं पाठीमागनं असा एक घाणेरडा द्रव बाहेर पडतो. जो द्रव असा असतो की त्याच्याने दोन वेगवेगळे केमिकल्स असतात. त्याच्यामध्ये दोन वेगवेगळी केमिकल्स असतात आणि ही दोन्ही वेगवेगळी केमिकल्स अशी बाहेर पडतात, अशी लांब, म्हणजे एकदा इथे झाले तर इथून इथपर्यंत 1-2-3 इंचापर्यंत त्याचं ते केमिकल्स असे जातात आणि त्याला घाण वास पण असतो आणि ते भयंकर असं ॲसिडिक असं जळतं, एकदम घाणेरडा असं जळतं तो. असं जर का उदाहरणार्थ माणसाला वगैरे, म्हणजे कुठलाही कुत्रा बित्रा त्याच्या वाटेला जाऊ शकत नाही, कुठल्या चुचुंदरी त्याच्या वाट्याला जात नाही, कुठचा पक्षी त्याच्या वाट्याला जात, कारण की ते एवढं घाण जळतं की त्याला त्रास होतो. मी तुम्हाला ह्याचं एक हे करून दाखवतो. हा मरणार नाही, पण हे करत नाही. हे बघा, तुम्हाला दिसत असेल, हे बघा, हे बघा, तुम्हाला दिसला असेल तर किडा गेला निघून पुढे. हा पुढे तो किडा गेलेला आहे आणि हे तुम्हाला दिसत असेल तर हा कागद इकडे जळलेला आहे पूर्णपणे. तर अशा प्रकारे हा जो किडा आहे हा एखादा कागदाला जाळू शकतो आणि ह्याला भयंकर असा घाणेरडा वास पण येतो आहे. सो अशा प्रकारे हे एकदम भयंकर केमिकल वॉरफेअर आहे. हे किडे जे ग्रामीण भागामध्ये लोक राहत असतील ते सगळ्यांना माहिती असतील की हे किड्यांपासून सावध राहायचं. ते चावूसुद्धा शकतात, त्याला पुढे हे पण असतं चावायला, ते चावूसुद्धा शकतात. पण चावण्यापेक्षाही आपल्याला सगळ्यांना भीती अशी असते की हा जे केमिकल आहे आपल्या अंगावर आलं तर त्याचा खूप घाण आपल्याला ब्लिस्टर, एक प्रकारचा फोड येतो आणि त्याच्याने खूप जास्त भाजतं, खूप विचित्र भाजतं. म्हणजे असं मी एक्सप्लेन नाही करू शकत. भाजतं, दुखतं, अनेक गोष्टी. लहानपणी मी आभारामाच्या वयाचं असताना आम्हाला झालं होतं, जेव्हा मला माहिती नव्हतं आणि त्यांनी बऱ्यापैकी इंगा दिला होता आणि असंच सगळे किडे पकडायचे आणि त्यांचं निरीक्षण करायचं. हा लहानपणी एक छंद होता. तर त्याच्यामुळे हा छंद तुम्हाला दिसत असेल तर वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला समजतं. आणि तुम्हाला सगळ्यांना एमसील माहिती असेल. एमसीलसुद्धा जे एकदम कमर्शियल मिळणारं प्रॉडक्ट आहे, ते सुद्धा दोन वेगवेगळे असे गोळे असतात, जे केमिकल्स असतात, ते एकत्र केल्यानंतर त्याचं एक घट्ट केमिकल तयार होतं. ते जोपर्यंत दोन सेपरेट आहेत तोपर्यंत त्यांना काही प्रॉब्लेम नसतो, पण ते घट्ट झाल्यावर त्याचा प्रॉब्लेम. तसंच ह्याला ही दोन केमिकल्स एकत्र जेव्हा बाहेर पडतात तेव्हा ते खूप विघातक असू शकतात आणि जेव्हा ती एकटे असतात त्याच्या पोटामध्ये तेव्हा त्याला काही प्रॉब्लेम होत नाही. सो अशा प्रकारे निसर्ग खूप युनिक आहे. हा किडा एकदम प्रीहिस्टॉरिक आहे. हा किडा आता रिसेंटच्या जगातला नाही, याला ओल्ड टाईम किडा असं म्हणतात. जसे कोळ्यांमध्ये प्रकार असतात, सापांमध्ये प्रकार असतात, जे न्यू वर्ल्ड आणि ओल्ड वर्ल्ड, तसा हा अत्यंत ओल्ड वर्ल्ड किडा आहे. लाखो वर्षांपासून हा किडा असाच आहे. सो असा हा युनिक आहे आणि एकदम ह्या युनिक फुलामधनं हे आपल्याला मिळालेलं आहे. एकदम एखादं सडलेलं मांस जसं असेल तशासारखा ह्याचा वास आहे आणि ह्याची भाजी करतात. ह्याची भाजी आवडते तुम्हाला? आणि ह्याची भाजी सगळ्यांना आवडते घरामध्ये. तुमच्यापैकी किती जणांनी खाल्ली आहे मला माहिती नाही, पण ह्याची भाजी सगळ्यांना आवडते. सगुणाबाग, शेतकऱ्यांना प्रतिष्ठेचा मार्ग दाखवणारं भारतातील सर्वप्रथम कृषी पर्यटन केंद्र.